गजानन विपक्ष शिवजल्लोष पंचांना विनंती असेल की सामना त्वरित चालू करायचा आहे. गजानन विपक्ष शिवजल्लोष दोन सामन्यांमध्ये पूल सी मधील पहिला सामना गजानन विपक्ष शिवजल्लोष संघाने नाणेफेकी जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण निवडले आणि इन्व्हाइट केले. तेच म्हणजे गजानन संघाला प्रथम फलंदाजीसाठी आघाडीचे फलंदाज आदित्य आणि नॉन स्ट्राइक एंडला सागर. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन गोलंदाज शिवजल्लोष संघाचा 12वा खेळाडू शिवजल्लोष संघाचा 12वा खेळाडू कॉम्बॉक्स वर पाठवायचा आहे. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन गोलंदाज सिद्धेश आणि स्ट्राइक एंडला असेल तोच म्हणजे आदित्य. पहिला चेंडू घेऊन सिद्धेश आदित्यसाठी गजानन ढोल तशा विपक्ष शिवजल्लोष पहिला चेंडू घेऊन आणि पहिल्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि सिंगल स्वरूपात एक धावसंख्येचा श्रीगणेश होत असताना आता मात्र फलंदाज नवीन फलंदाज लेफ्ट हँड फलंदाज आणि आता मात्र षटकार मारला आदित्याने. धावसंख्येत वेगाने वाढ धावसंख्येच्या विचार धावसंख्या झाली 3. सुरेख असं क्षेत्ररक्षण आणि धावसंख्येचा विचार केला धावसंख्या झाली बिनगडी बाद 4 चेंडू 9 धावा. 5वा चेंडू घेऊन आता मात्र समोरच्या दिशेने मात्र प्रयत्न होता आणि षटकाराचं रूपांतर केलंय आणि पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू बाकी असेल आणि धावसंख्या झाली आहे पुन्हा एकदा आणि आता मात्र फलंदाज बाद असेल. सलगचा दुसरा फटका मारण्याचा प्रयत्न होता आणि धावसंख्या झाली 1 गडी बाद 15 धावा आणि पहिलं षटक देखील संपन्न झालंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येच्या फलकावर 1 गडी बाद. नवीन फलंदाज मैदानात गजानन संघाचा प्रफुल्ल आणि वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरा षटक घेऊन गोलंदाज सागर आणि त्याला फेस करेल तोच म्हणजे आदित्य. दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि धावसंख्येचा विचार केला धावसंख्येच्या धावफलकावर 1 गडी बाद 15 धावा. स्ट्राइक एंडला आदित्य आणि पहिला चेंडू आणि आता मात्र फलंदाज बाद असेल. डायरेक्ट हिट लागलाय आणि एक मोठा धक्का लागलाय मैदानात आदित्यच्या स्वरूपात. नवीन फलंदाज यज्ञेश स्ट्राइक एंडला प्रफुल्ल. आता मात्र वाईट चेंडू घोषित करत असताना पंच अतिरिक्त धावसंख्येचा फलकावर 22. पुन्हा एकदा 9 चेंडू घोषित करत असताना पंच 9 + 1 तब्बल 2 धावा. धावसंख्येत झाली आहे वाढ. धावसंख्येच्या धावफलकावर 24 धावा. 2 गडी देखील बाद झालेत. आता मात्र पुन्हा एकदा फलंदाज बाद असेल तोच म्हणजे यज्ञेश. धावसंख्या स्थिर. धावसंख्येच्या धावफलकावर 24 धावा आणि 3 चेंडू झालेत आणि 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. नवीन फलंदाज रोहन येतोय मैदानात.
सातत्याने गडी बाद होत आहेत गजानन संघाचे. आणि आता मात्र मोठा फटका मारलाय प्रफुल्लने. धावसंख्या झाली 30 धावा आणि उर्वरित या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. आता मात्र पंच 9 चेंडू घोषित करत असताना थोडेसे नाराज होतात फलंदाज. हा चेंडू न होता एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा पुढे खेळण्याचा प्रयत्न, तेवढंच सुरक्षित रक्षण आणि सिंगल स्वरूपात 1 धाव. आणि या षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे आणि धावसंख्येचा धावफलकावर 3 गडी बाद 32 धावा. शेवटचा चेंडू घेऊन नवीन फलंदाज. पुन्हा एकदा 9 चेंडू घोषित करत असताना पंच पंचांचा निर्णय अंतिम असेल आणि पंचांनी 9 चेंडू घोषित केलाय आणि धावसंख्येच्या धावफलकावर 34 धावा. दुसरं षटक मार्गस्थ आहे, थोडस महागड षटक ठरलंय. पुन्हा एकदा षटकार. पहिल्या चेंडूमध्ये षटकाराने स्वागत आणि शेवटच्या चेंडूमध्ये देखील षटकाराने संपवलंय आणि धावसंख्या झाली धावफलकावर 3 गडी बाद 40 धावा. प्रफुल्ल मात्र एकतर्फी सामना खेळतो आपल्या संघासाठी. प्रफुल्ल सांगतोय की आपल्याला समोरच्या दिशेने खेळायचंय. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन गोलंदाज रोहन. तिसऱ्या षटकाचा विचार करता मॅजिक षटक. धावसंख्या झाली धावफलकावर 40 धावा आणि तिसरं षटक मार्गस्थ आहे. गोलंदाज रोहन पहिला चेंडू घेऊन पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न आणि डायरेक्ट हिटचा प्रयत्न, पण जिथे 1 धाव होती तिकडे 2 धावा देखील दोन्ही फलंदाजांनी धावून कंप्लीट केल्यात. धावसंख्या झाली 3 गडी बाद 44 धावा. पुढील चेंडू घेऊन आता मात्र पंच 9 चेंडू घोषित करत असताना आणि पंचांकडे अपील केली जाते आणि फलंदाज बाद देखील झालाय आणि 5 धावा मायनस केल्या जातील आणि हा बॉल काउंट झालाय. आणि आता मात्र पुन्हा एकदा फलंदाज बाद असेल. डायरेक्ट हिट मारलाय. सलगचा दुसरा फलंदाज बाद झालेत. आतापर्यंत 2 सलग रनआउट झालेत आणि 2 मोठे धक्के लागलेत. धावसंख्या झाली 34 धावा. 5 गडी बाद 34 धावा. 3 चेंडूचा खेळ बाकी तिसऱ्या षटकातील. सातत्याने दुसरा गडी रनआउट झालाय. 10 धावा आतापर्यंत मायनस झाल्यात. त्याच म्हणजे गजानन ढोलताशा पथकाच्या. आणि आता मात्र बऱ्याच वेळानंतर धावसंख्येत वाढ झाली आहे. धावसंख्या झाली धावफलकावर 35 धावा 36 धावा. पुढील चेंडू घेऊन आता मात्र पंचांचे दोन्ही हात समांतर वाईट चेंडू घोषित करत असताना पंचा एक अतिरिक्त धावसंख्येत वाढ झाली आहे. धावसंख्येच्या धावफलकावर 5 गडी बाद. पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न आणि सिंगल स्वरूपात 1 धाव. आणि या षटकातील शेवटचा चेंडू बाकी असेल रोहन यांच्या आणि स्ट्राइक एंडला फलंदाज असेल तोच म्हणजे यासिन आणि फलंदाज बाद झाले. पुन्हा एकदा 5 धावा. या षटकाचा विचार केला तर तब्बल 15 धावा मायनस झाल्यात या षटकामधून आणि धावसंख्या झाली 3 षटकाच्या समोर 35 धावा 6 गडाच्या मोबदल्यात.
वैयक्तिक पहिला आणि संघासाठी शेवटचा षटक घेऊन गोलंदाज दर्पण आणि नवीन फलंदाज मैदानात ओमकार. आणि शेवटचे षटक स्ट्राईक एंडला म्हणजे फलंदाज गौरव. पहिला चेंडू गौरवसाठी आणि पहिला चेंडू हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. आणि आता मात्र नवीन फलंदाज स्ट्राईक एंडला असेल तोच म्हणजे ओमकार. ओमकार पहिलाच चेंडू फेस करेल गोलंदाज आणि टॅप स्वरूपात खेळण्याचा प्रयत्न आणि अपील केली जाते आणि अपील फेटाळली जाते. डिसिजन पेंडिंग आहे. फलंदाज बादत नसेल, सुखरूप असेल फलंदाज. आणि आता मात्र षटकार मारलाय सातत्याने. धावसंख्येचा धाफलकर 43 धावा. उर्वरित शेवटच्या षटकातील 3 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि आता मात्र निर्धाव चेंडू टाकत असताना गोलंदाज दर्पण. उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 4 चेंडू झाले आतापर्यंत आणि धावसंख्या धाफकर झाली आहे 43 धावा. 5वा चेंडू घेऊन आणि आता मात्र सिंगल स्वरूपात 1 धाव. पूल सी मधील पहिली मॅच. या षटकातील शेवटचा चेंडू आणि स्ट्राईक एंडला येतोच म्हणजे फलंदाज ओमकार. आणि आता मात्र फलंदाज बाद झालाय आणि षटक देखील संपन्न झाले. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा धावफलकावर 7 गडी बाद 44 आणि आव्हान ठेवलं तेच म्हणजे 45 रनांचं शिव जल्लोष संघासमोर. आणि मी तात्पुरताच थांबतो. इन्व्हाइट करतो कॉम्बॉक्सर माझे साथी मित्र मनीष यांना. आणि ह्यानंतर होणारा सामना असेल तो म्हणजे महारुद्र विपक्ष शिव जल्लोष.
आणि बॅटर जर नेटला चेंडू अदळला वरच्या नेटला किंवा साईडच्या तरी देखील आउट होईल. पहिला चेंडू कट करण्याचा प्रयत्न केला, धावचीची शक्यता, बॅटर आउट. मॅच मध्ये ट्विस्ट. आणि अशा सामन्याची आवश्यकता आपल्यासारख्या प्रेक्षकांना असते की कुठलीही मॅच ही चांगली रंगावी, ज्यात चुरस असावी. ती चुरस इथे होते. स्ट्राईक रोटेट झाली, चेंज झाली, पण धावबाद झाले, 5 झाले मायनस. गोलंदाजी मार्गवरती बॉलर प्रफुल्ल आहेत. प्रफुल्लने चांगले फटके दाखवले होते. धावचीची इथे देखील शक्यता. पहिल्या अटेम्प्ट वरती कलेक्ट करणं गरजेचं होतं. 2 धावा इथे प्लस होतील. कॅल्क्युलेशनचा गेम आहे. यावेळी बघा दिशा चुकीची आहे. व्हाईट बॉल डाव्या यष्टीच्या बाहेरून चेंडू निघून जातोय. व्हाईट बॉल साठी इथे देखील 2 धावा. यावेळी पंच नो कॉल करतायत. थोडस फंबल, पण धाव कंप्लीट झाली आहे. नो +1, 2 म्हणजे 4 ऍड होणार आहेत. धावा किती धाव फलकावर? 35. आवश्यकता किती आहे? 10 धावांची. पण षटक कुठलं सुरू आहे? तर पॉवर षटक. खूप चांगलं क्षेत्ररक्षण, स्वतःला झोकून दिलं. 1 धाव संघासाठी सेव्ह केली. मिळतील 2 धावा इथे देखील. 3 चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. यावेळी क्रॉस बॅटेड, पुन्हा एकदा स्वीप. डायरेक्ट हिट झालाय. पंचांकडे अपील लाऊड केली आहे. पंचांनी अपील लावली आहे फेटाळून. 2 धावा इथे देखील मिळतील, कारण पॉवर षटक आहे. पॉवर षटकामध्ये एकेचं रूपांतर 2 म्हणजे प्लस. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शिल्लक. बघा जीटीसी वरती देखील आपल्याला धावा झाल्यात 39 झाल्यात. येस, 6 धावांची आवश्यकता आहे मॅच संपण्यासाठी. आणि चांगलं षटक, चांगली गोलंदाजी. टॅप खेळण्याचा प्रयत्न केला. 1 धावेचा प्रयत्न. लास्ट बॉल, शेवटचा चेंडू. हलक्या हाताने फक्त दिशा दाखवली होती. डायरेक्ट हिटची आवश्यकता. डायरेक्ट हिट मिळाली आहे. डायरेक्ट हिट मिळाली आहे. फलंदाज बाद होणार आहे. बाद होणार आहे ना फलंदाज? येस, बाद होणार आहे. फलंदाज बाद आहेत. आणि बघा काय समीकरण होतं. फक्त 6 धावांची आवश्यकता होती. ही धाव घेण्याची आवश्यकता होती का? गरज होती का? तर गरज नव्हती. डॉट बॉल आला असता तरी देखील समीकरण 6 चेंडू 6 धावांवरती आलं असतं. पण आता समीकरण बदललंय. 11 धावांची आवश्यकता आहे. 11, 11. ओमकार आलेत. 6 चेंडू 11 धावा. 6 बॉल्स 11 रन्स. पुन्हा एकदा चुरशीची लढत. पुन्हा एकदा एक रंगारंग सामना. पहिला चेंडू फ्रंट फुटला गेले. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. आदित्य आहेत. च्या पायाला चेंडू अदळला. एकही धाव मिळाली नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता. पुढे सरसावले. आणि यावेळी देखील खेळाडू आहे तैनात लॉंग ऑफ वरती. 1च धाव मिळेल. 4 चेंडू 10 धावा. व्हॉट अ मॅच. 4 चेंडू 10 धावांची आवश्यकता. बॅटिंग साठी दर्पण आहेत. 4 चेंडू 10 धावांची आवश्यकता. यावेळी विकेटचा प्रयत्न केला. क्रॉस बॅटेड. क्रॉस बॅटला अंडरम टर्फ क्रिकेट मध्ये, आणि विशेषतः म्हटलं तर टर्फ क्रिकेट मध्ये ना, क्रॉस बॅटेड स्ट्रोक्स आपण अवॉइड केले पाहिजेत. तोच फटका जर आपण व्ही शेप मध्ये, अनेक कोचेसनी आपल्याला सांगितलं. 3 चेंडू 9 धावा. 3 चेंडू 9 धावा. षटकाराची आवश्यकता आहे. षटकार येतोय का? दर्पणच्या बॅटमधून. की चांगली गोलंदाजी करतोय ओमकार. 3 चेंडू 9 धावा. 3 बॉल्स 9 रन्स. पुन्हा एकदा अजून एक सामना. हृदयाचा ठोका थोड्या वेळासाठी थांबवणार, चुकवणार. ओमकार गोलंदाजी मार्कवरती. दर्पण फेस करेल. दर्पण दोन्ही बॅटर वरती, दोन्ही बॉलर वरती, सर्वच खेळाडूंवरती. इथून चूक करून चालणार नाहीये. यावेळी पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड स्ट्रोक. 1 धाव तर मिळेल का? तर येस, 1 धाव नक्कीच मिळाली इथे. 2 चेंडू 8 धावा. व्हॉट अ मॅच. 2 चेंडू 8 धावा. शिवजल्लोष. संघाला जिंकण्यासाठी बनवायच्यात 8 धावा, आणि त्याच 8 धावांचं संरक्षण गजानन संघाला करायचं. शिवजल्लोष विपक्ष गजानन. 2 चेंडू 8 धावांचं समीकरण. 2 बॉल्स 8 रन्स. 2 चेंडू 8 धावा. कुठला संघ जिंकणार आहे? पुढे सरसावले. षटकार आला.
आलाय षटकार, ज्या षटकाराची नितांत आवश्यकता होती तो षटकार आलाय आणि शिव जल्लोष संघाचा एकच जल्लोष बघायला मिळतोय. आता समीकरण मॅच संपलेली नाहीये. गजानन संघाला देखील एक चेंडू फेकायचा आहे, त्यात 2 धावेंचं संरक्षण करायचं आहे. होत आहे का संरक्षण 2 धावेंचं? षटकार तर मारलाय बॅटरनी. एक चेंडू 2 धावा पुढे सरसावले. मिस टायमिंग आहे. 1 धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न आणि आउट झालेत. सामना चेस करणं, चेसिंग कंपल्सरी, म्हणजेच मॅच कोणी जिंकली आहे तर मॅच जिंकली आहे गजानन संघाने. खूप चांगली मॅच. आणि नो डाऊट कोण आहे मॅन ऑफ द मॅच? ज्या खेळाडूंनी 2 षटकार मारले, ज्या